इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम या 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचं हे पहिलं सेशन आहे. खरं तर हे पहिलं सेशन आणि खरं तर हे बेस म्हणू शकतो आपण. आपली जी इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम आहे त्याला आपण इंटेन्सिव्ह का म्हणतो हे एक एक सेशन्स कसे कंप्लीट होतील ना तसं तुम्हाला क्लिअर होईल. आपण सुरुवात करताना अगदी फाउंडेशन पासून सुरुवात करतो. ही पूर्ण बॅच आपली फ्लिप मॉडेलमध्ये चालते. पुढे पुढे तुम्हाला लक्षात येईल की फ्लिप मॉडेल कसं असतं आणि कशा प्रकारे आपण पूर्ण प्रिपरेशन तुमची करून घेतो. आता यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो बेस आहे तुमचा तो आहे फाउंडेशन. आता हे जे फाउंडेशन आहे हे फाउंडेशन म्हणजे काय आणि खरंच या फाउंडेशनची का गरज आहे आणि ते आपण कसं स्ट्रॉंग केलं पाहिजे, इम्पॉर्टन्स काय आहे याचं आणि ते कसं स्ट्रॉंग करायचं, तर हे आपण इथे जाणून घेणार आहोत. आता बघा, जर या इमेजमध्ये तुम्ही पाहिलं तर इथे काय केलेलं आहे, मी शिवाजी महाराज घेतलेले आहेत एकीकडे आणि एकीकडे काय घेतलेली आहे, एक इमारत. बघा, शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा पाया घातला, बरोबर, जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याचा एक भक्कम पाया होता. तो काय होता, कोणी सांगू शकेल मला? की एखादा मुद्दा सांगा की आपल्या शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याचा पाया भक्कम होता असं म्हटलं जातं. म्हणजे काय, म्हणजे काय काय गोष्टी केल्या होत्या त्यांनी, कशा कशावर फोकस केला होता. बघा, शिवाजी महाराजांनी 3 गोष्टीवर फोकस केला. ठीक आहे, आपण बघितलं तर स्वातंत्र्य, दुसरं काय होतं लष्करी व्यवस्था, आणि तिसरं काय होतं गड किल्ले, पुढे प्रशासकीय यंत्रणा, बरोबर ना. या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मजबूत केल्या, लोकांना संघटित केले, बरोबर आहे हर्षदीप. म्हणजेच प्रजेचा पाठिंबा संपादन केला, त्याच्यावर त्यांनी विकेंद्रीकृत अशी लोकशाही प्रस्थापित केली, प्रशासकीय यंत्रणा स्ट्रॉंग बनवली. तेव्हाच एक स्ट्रॉंग स्वराज्य उभं राहू शकलं की नाही, एक अभेद्य असं स्वराज्य. आणि बेसिकली जे मराठे मावळे होते ना त्या मावळ्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला त्यांनी, लक्षात घ्या, एक ठाम विश्वास निर्माण केला. आणि या सगळ्या गोष्टीवर आपलं स्वराज्य उभं केलं, बरोबर. हे जर पाया भक्कम केले नसते त्यांनी तर शिवाजी महाराज असताना आणि शिवाजी महाराज नसताना सुद्धा, असताना ते साम्राज्य टिकलंच, बरोबर, स्वराज्य टिकलंच आपलं, पण नसताना शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा जवळपास 1818 पर्यंत आपण पाहतोय की मराठा साम्राज्य अस्तित्वात होतं, बरोबर आहे ना. तर त्याचा मूळ पाया कुठे होता, इथे होता, शिवाजी महाराजांनी घातलेला होता तो, बरोबर आहे. आणि तो पाया भक्कम केला म्हणूनच इतकी वर्ष, जवळपास 200 वर्ष मराठा साम्राज्य अस्तित्वात राहिला. म्हणजेच किती महत्वाचं आहे ना पाया मजबूत असणं तुमचं. दुसरं उदाहरण बघा, आपण काय घेतलेलं आहे, इमारतीचं. जर इमारतीचा पाया भक्कम नसेल तर ती इमारत जास्त उंच जाऊ शकेल का? जर आपला पाया कच्चा असेल तर त्याचा फक्त ग्राउंड फ्लोअर तयार होईल, त्याच्यावर मजल दर मजल आपल्याला बांधता येतील का? जर जास्त मजले बांधायचे असतील, अधिक उंच जायचं असेल, बघा आता इथपर्यंत पोहोचायचं असेल, अधिक उंच जायचं असेल आपल्याला इथपर्यंत, ठीक आहे, तर ते एकावर एक उभं करताना तो जो बोजा आहे तो सहन करण्याची ताकद पाहिजे ना पायामध्ये, तेव्हाच आपण जास्त उंच जाऊ शकतो. नाहीतर आपण उंच जाऊ शकू का? नाही जाऊ शकणार. काय होईल, मध्येच ते कोलमडून जाईल सगळं. आणि त्यामुळे आपण सेम आहे, प्रिपरेशन करत असताना सुद्धा बघा तुमचा पाया मजबूत पाहिजे.
मग काय पाया म्हणजे काय आणि तो का मजबूत केला पाहिजे आता ते समजून घ्या आधी. ठीक आहे. मग आपण UPSC MPSC करतोय बरोबर. म्हणजे काय हो UPSC MPSC करतोय म्हणजे काय, याला काय म्हटलं जातं, स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा. आता याच्या नावातच आहे बघा स्पर्धा परीक्षा म्हणजे किती स्पर्धा आहे इथे आपल्याला चांगलं माहिती आहे आणि याचा सक्सेस रेशो सुद्धा. जर आपण UPSCचा विचार केला तर जवळपास 0.01% इतका सक्सेस रेशो आहे. आणि जर 0.01% मध्ये आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल की नाही, वेगळं काहीतरी करावं लागेल. कसं करायचं ते वेगळं, काय वेगळं करायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे आपल्याला समजा आता 10 लाख मुलं फॉर्म भरतात. ठीक आहे, 10 लाख मुलं फॉर्म भरतात आणि 10 लाख मधून किती विद्यार्थी सिलेक्ट होतात, 1000. इथून इथं पोहोचायचंय आपल्याला. फार सोपं आहे का ते, इथून इथं पोहोचायचं आहे म्हणजेच काय आहे, स्पर्धा अवघड आहे. स्पर्धा अवघड आहे. मग इथून इथे पोहोचण्यासाठी आपण जनरलाइज पद्धतीने अभ्यास केला तर आपण इथून इथपर्यंत पोहोचू शकू का, शक्य आहे का ते, नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, आपण जे करतोय ते जेन्युइनली चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि स्मार्टली करायचं आहे. ठीक आहे. आता जनरली काय होतं, जेव्हा आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो आपल्याला असं वाटतं की नाही मी UPSC MPSC करतोय म्हणजे काय आहे, म्हणजे मला रेफरन्स बुक्स मोठमोठे वाचले पाहिजेत, मोठमोठे ग्रंथ वाचले पाहिजेत. मी जाऊन अप्पा बळवंत चौकात गेलो मॅडम आणि मी जवळपास 10,000 ते पुस्तकं विकत आणले आणि मी लक्ष्मीकांत पासून सुरुवात केली. मी VL ग्रोवर वाचतोय, बिपिनचंद्र वाचतोय, लक्ष्मीकांत वाचतोय, मी वाचतोय आणि वाचतोय, दॅट्स इट. मी 18 तास बसून अभ्यास करतोय लायब्ररीत, मी वाचतोय. बघा शब्द बघा माझे काय आहेत, मी काय करतोय, वाचतोय. जेव्हा आपण वाचतोय, वाचन म्हणजे अभ्यास आहे का हो, आहे का, तर माझ्या मते नाही. न्यूजपेपर पण वाचतोच आपण, ठीक आहे, आपण अवांतर पुस्तकं पण वाचतोच, त्याचा अभ्यास करतो का, मग काय फरक काय आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे, हा एक फार मोठा विषय आहे पण इन शॉर्ट सांगते मी, जेव्हा आपण एखादा विषय प्रॉपर समजून घेतो, त्याचे काही पॉइंट तयार करतो, बियॉन्ड लाईन आपण विचार करतो, तेव्हाच तो अभ्यास असतो. नुसतं वाचन म्हणजे अभ्यास नाही. हा मुद्दा क्लिअर करून घ्या. आणि जर आपल्याला 10 लाख पासून 1000 पर्यंत पोहोचायचं आहे तर आपला केवढा पाया भक्कम पाहिजे लक्षात घ्या. आता या फाउंडेशन मध्ये काय काय येईल मी सांगणारच आहे पुढे. ठीक आहे, आता जेवढी डिफिकल्टी लेवल जास्त, आता इथे डिफिकल्टी लेवल जास्त आहे, बरोबर, डिफिकल्टी लेवल जास्त आहे, तेवढं मिळणारा परतावा पण तुम्हाला जास्त मिळणार आहे की नाही. म्हणजे याच्यातून तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला आउटपुट पण जास्त मिळणार आहे. त्यामुळे प्रयत्न पण त्याच पद्धतीने केले पाहिजेत. आपण कुणीतरी सांगितलं म्हणून UPSC MPSC करायला आलो, मग मी जाऊन पुस्तक आणली, मी सेल्फ स्टडी करतो. मी फार विद्यार्थ्यांशी बोलते तर मला एक गोष्ट जाणवते, जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो की कशी करताय प्रिपरेशन, तर त्यांचं उत्तर असतं नाही मी 2 वर्षापासून प्रिपरेशन करतो. हो पण प्रिपरेशन म्हणजे काय करताय, मी सेल्फ स्टडी करणार आहे आणि सेल्फ स्टडी करूनच मी UPSC क्रॅक होणार आहे. इज इट पॉसिबल, खरंच शक्य आहे का ते. आपल्याकडे बघा कसं असतं माहितीये, इव्हन आपण गौतम बुद्धांपासून, ठीक आहे, आपले आर्य चाणक्य असतील किंवा विवेकानंद असतील, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, महात्मा फुले असतील, फार अजून किती इतकी नावं घेता येतील नाही ते. तुम्हाला काय वाटतं यांना गुरु नव्हते का,
गुरु शिवाय यांना शक्य झाला का या गोष्टी? यांनी कुणाला तरी गुरु मानलंच ना त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि आपल्या जर भारतीय कल्चरमध्ये आपण पाहिलं तर गुरु परंपरा फार अनादी काळापासून आधी काळापासून चालत आलेली आहे. त्याला काहीतरी व्हॅल्यू असेल ना, त्यामुळे ती बंद न होता कंटिन्यू आहे. आज आपली जी शैक्षणिक सगळी व्यवस्था आहे तीही याच गुरु शिष्य परंपरेवर अवलंबून आहे की नाही. तर आपण कसं काय म्हणू शकतो की माझं मी फर्स्ट इयरला आहे आणि मी सेल्फ स्टडी करून मी UPSC काढणार आहे. मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला इथून इथं पोहोचायचंय, पण आपल्याला काय वाटतं, मी फार 12वी झाली म्हणजे मी फार हुशार झालोय किंवा माझं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे मी फार हुशार झालोय. आणि असालही कदाचित, असालही, पण होईल काय इथंपर्यंत पोहोचायला? मग आपल्याला 1 2 3 4 5 6 8 9 10 पण वर्ष लागू शकतात. का? कारण आपण काय करतोय, मी पहिला अटेम्प्ट ट्रायल म्हणून दिला, मी दुसरा अटेम्प्ट, मग मला कळलं की प्रिलिमला काय गरज, UPSC ला काय गरज आहे, काय कशा अभ्यास केला पाहिजे, मग मी प्रिलिमचा अभ्यास सुरू केला, राईट. मग मी दुसऱ्या वर्षी काय केलं, प्रिलिम. आता इथे बघा डायरेक्शन कशी चुकले. कारण कसं आहे ना मॅडम, प्रिलिमच क्रॅक नाही झाली तर मी मेन्सचा अभ्यास कशाला करू? त्यामुळे मी पहिला प्रिलिम काढण्यावर फोकस केला. मग असेच तुमचे काय झाले, 4 वर्ष गेले. 4 वर्षांनी मग आपण इकडे तिकडे भरकटायला लागलो. मग आपल्याला कळतं, अरे नाही, बहुतेक मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करायला पाहिजे. मग आपला मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू झाला. मग हे 5-6 वर्ष गेले, राईट. आणि मग कुठेतरी जाऊन 7व्या वर्षी किंवा 8व्या वर्षी आपली प्रिलिम निघाली. मुद्दा लक्षात घ्या. मग प्रिलिम निघाली, मग कुठेतरी मुख्य परीक्षेमध्ये अडकलो, मग मुख्य निघाली, मग कधीतरी इंटरव्ह्यू मध्ये अडकलो. हे सायकल आहे. जेव्हा तुम्हाला कोणी बरोबर किंवा चूक सांगणारच नसेल तर तुम्ही स्वतः वाट शोधताय. तुम्ही कास्ट अवे मूवी पाहिलाय का? आपण जंगलात राहतो का? किंवा मोगली पाहिले असतील. आपण जंगलात राहतोय का? मी ठरवलं की मी एकटा कुठेतरी बेटावर जाऊन राहणार, अभ्यास करणार आणि मग मी येऊन परीक्षा देणार. इज इट पॉसिबल? सोशल ॲनिमल आहोत आपण, हे शक्यच नाहीये. आणि खरं तर प्रशासकीय यंत्रणा आपली अशी आहे की त्यांना एक सामाजिक प्राणीच हवा आहे प्रशासक म्हणून, जो सगळ्या समस्या, सगळे लोक बरोबर घेऊन त्यांना तो सॉल्व्ह करता येईल अशा पद्धतीने. त्यामुळे मी एकटा राहून मी माझं करू शकतो असे मुलं नको आहेत प्रशासनाला. हे आधी पहिल्यांदाच क्लिअर करून घ्या तुम्ही. मी इथं असं म्हणत नाही की तुम्ही क्लासच लावा, अरे तुम्ही कुणाला तरी गुरु बनवा. पण ठीक आहे, या मुद्द्यावर हे पुढे येणार आहे. त्यामुळे फाउंडेशन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. बघा, आपल्याला काही गोष्टी क्लिअरच झाल्या पाहिजेत. आधी प्रिपरेशन करण्यापूर्वी आपल्याला काय गोष्टी माहिती पाहिजेत, कशा प्रकारे केल्या पाहिजेत, सुरुवात कशी केली पाहिजे, हे सगळं मूळ आहे आपल्या फाउंडेशन मध्ये. आणि हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, आता स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ बघा काय आहे. फाउंडेशन बेसिकली तर तुम्हाला विषयांची ओळख असली पाहिजे. आता बरेच विद्यार्थी काय करतात, आफ्टर 12th ना किंवा आफ्टर 10th आर्ट्स हे करतात, सिलेक्ट करतात. आर्ट्स घेतल्यामुळे होतं काय की त्यांचं सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याची चांगली तयारी झालेली असते किंवा ते विषय समजलेले असतात. त्यामुळे त्यांना काय वाटतं की मला हे फार सोपं जाते. बघा, मी 11वी पासून किंवा मी शाळेत असल्यापासूनच मी सोशल सायन्सचे स्टडी करतोय. सगळे विषय तेच, मी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय मी अभ्यासतोय. त्यामुळे माझ्यासाठी ते फार सोपे आहेत. हे गैरसमज असतात, लक्षात घ्या. मग मी 11वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत पण मी तेच केलंय. मी बऱ्याच स्टुडंट कडून हे ऐकलेलं आहे की मी सहज प्रश्न विचारते, तुमचा ऑप्शनल कोणता आहे? मग ते सांगतात मी हा ऑप्शनल घेतलाय. मग मी रिझन विचारते की का घेतला तुम्ही हा ऑप्शनल? तर त्यांचं उत्तर हे असतं की काय झालंय, आता मी सेल्फ स्टडी करून माझा ऑप्शनल तयार करू शकतो का? कारण मी फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर मध्ये हाच विषय ठेवलेला आहे ग्रॅज्युएशनला.
आता मला सांगा, तुम्ही ग्रॅज्युएशनला ठेवला म्हणून तुम्हाला खरंच या विषयाची ओळख झालेली आहे का? व्यवस्थित झाली असेल तर फारच छान. का? आपण अकॅडमिक त्याचा स्टडी केलेला आहे, आपण परीक्षेपुरता त्याचा अभ्यास केलेला आहे का? म्हणजे सांगायला असं आहे की मी 3 वर्ष अभ्यास केला, पण खरंच फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आपण जे विषय घेतलेले असतात त्या विषयांचा किमान 6 महिने अभ्यास करतो का आपण कन्सिस्टंटली? नाही करत. आपण परीक्षेला जाताना 15 दिवस अभ्यास करतो. मग खरंच त्या विषयाची ओळख होते का आपल्याला? का एक्झाम ओरिएंटेड आपण तेवढंच वाचलेलं असतं. ठीक आहे, पहिला मुद्दा. याला अपवाद असू शकतात, लक्षात घ्या. आपण अपवादांबद्दल इथे चर्चाच नाही करणार आहे. ठीक आहे. आता दुसरे असतात सायन्स बॅकग्राऊंड किंवा नॉन आर्ट्स लिहू आपण. ठीक आहे, म्हणजे ज्यांचा सोशल सायन्सशी काही संबंध आलेला नाहीये आता, असे 11वी पासूनचे विद्यार्थी ज्यांचं सायन्स, कॉमर्स असे हे असू शकतात, किंवा इंजिनिअरिंग, डिप्लोमा, ठीक आहे, मेडिकल, हे जे सगळे बॅकग्राऊंड आहेत यामध्ये ज्यांनी स्टडी केलेलं आहे असे पण बरेच स्टुडंट असे असतात की नाही, मला कॉन्फिडन्स आहे, मी कुठलाही विषय घेतला तर मी छान तयार करू शकतो आणि माझा मी सेल्फ स्टडी करू शकतो. बघा, पुन्हा गफलत होते. मग काय होतं, मग 1 वर्ष 2 वर्षांनी कळतं की अरे नाही, मला तर ना हे लक्ष्मीकांत पाठ झालं पण मला प्रश्नाचं उत्तरच नाही लिहिता आलं. मला कुणाची तरी मी नेटवरची बुक लिस्ट घेतली आणि मी वाचायला सुरुवात केली, पुस्तकं संपवली, मी त्याचे नोट्स काढले, पण तरीही मला काही मार्क्स मिळत नाही आहेत. मला कळतच नाही मी कुठे चुकतोय. बघा, मुद्दा परत कुठे आला, मला कळत नाहीये मी कुठे चुकतोय. कुठे चुकलात माहितीये? फाउंडेशन मध्ये. तर तुम्हाला कसं आहे, फाउंडेशन मध्ये प्रत्येक विषयाची ओळख चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे बिफोर स्टार्टिंग. ठीक आहे, आपण आपल्याकडे सुद्धा फाउंडेशन हा पहिला ठेवलेला आहे आणि मग तुमचं मेन कोर्स सुरू होतो सिलेबस नुसार. मग या फाउंडेशन मध्ये आपण काय करतो? विषयांची ओळख म्हणजे बघा, प्रत्येक विषयाचा एक फ्लो असतो. मग भले तो हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, ठीक आहे, आपल्याला असं वाटतं की मला विधानमंडळ माहिती आहे, मला कार्यकारी मंडळ माहिती आहे महाराष्ट्राचं, मला सगळ्या विधान परिषद माहिती आहे, ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था माहिती आहेत, म्हणजे मला पॉलिटी जमलं. ह्या फॅक्ट झाल्या, लक्षात घ्या. या फॅक्ट तर शाळेतल्या मुलांनाही पाठ असणार आहेत. ते स्टेट बोर्ड वापरतोय आपण इकडे, तेच एनसीईआरटीज वापरतोय. मग वेगळं काय असणार आहे? ठीक आहे, हा नंतरचा मुद्दा आहे. पहिला मुद्दा काय आहे, तर तुम्हाला विषयाचा फ्लो कळला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, इतिहासाला फ्लो आहे, बरोबर, का इकॉनॉमीला नाहीये फ्लो? काय असतं इतिहास म्हणजे? इतिहास म्हणजे काय असतं? कालपर्यंत घडलेल्या घटना, बरोबर, त्याला आपण इतिहास म्हणतो. पॉलिटीला इतिहास नाहीये, कालपर्यंत घडलेलं घ्यायचंय ना आपल्याला. म्हणजे प्रत्येक विषयाची पार्श्वभूमी तुम्हाला चांगली माहिती पाहिजे आणि त्याचे एक डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, तो कसा विकास झाला, कशा प्रकारे झाला, हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला लक्ष्मीकांतवर पोस्ट निघणार नाही, तुम्हाला BL ग्रोवरवर पोस्ट निघणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला त्या विषयाचा फ्लो समजून घ्यायचा आहे, विषयाची व्यवस्थित ओळख करून घ्यायची आहे. दुसरा मुद्दा काय आहे? कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. बघा, मी एक साधं उदाहरण देते. जेव्हा आपण एखादं स्टोरी बुक वाचतो, स्टोरी बुक वाचल्यानंतर आपल्याला किती दिवस लक्षात राहते ती स्टोरी? एकदाच वाचतो ना आपण, पण लक्षात किती दिवस राहते? कोणी सांगेल का? लगेच आपण दुसऱ्या दिवशी विसरतो आणि परत रिवाइज करतो स्टोरी बुक. बघा, कसं असतं माहितीये, जेव्हा आपण स्टोरी बुक एखादा वाचतो तर तिथे आपल्याला ना आपल्या डोक्यावर कुठलंही ओझं नसतं की मला याच्यावर आन्सर लिहायचं आहे, मला याच्यावर परीक्षा द्यायची आहे, माझं हे सिलेबसला आहे. आपण एकदम ओपन माइंडने ते वाचतो. त्यामुळे होतं काय, आपलं ग्रास्पिंग वाढतं, तिथे अंडरस्टँडिंग वाढतं आणि त्यामुळे ते फार चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात राहतं. तर एका रीडिंग मध्येच आपली ग्रास्पिंग इतकी वाढलेली असते की आपल्याला दुसऱ्यांदा रीड करायची गरज पण नाही लागत आणि आपण कुणालाही सहजपणे एक्सप्लेन करू शकतो.
मग इथे का नाही करू शकत? असं आपण करू शकतो की नाही? बघा, म्हणजे फाउंडेशन मध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस करायचा आहे, पण तो कसा? आता आपल्याला फाउंडेशन करत असताना हे ओझं बाजूला ठेवायचं आहे की मी UPSC करतोय किंवा मी MPSC करतोय, मला हे विषय समजून घ्यायचे आहेत, मला हे उद्या सांगायचं आहे, मला उद्या याच्यावर आन्सर लिहायचं आहे. करू नका असं. स्टोरी टाईप रीड करा, क्रक्स समजून घ्या, त्याचा फ्लो समजून घ्या, क्युरिओसिटी जागृत करा स्वतःमधली. कुठलाही विषय समजून घेताना, समजा तुम्ही राज्यशास्त्र वाचत असाल, तुम्हाला राज्यघटना समजून घ्यायची आहे, तर एक भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला तुमची राज्यघटना माहित पाहिजे. अशा दृष्टीने वाचा ते. तुम्ही एकदा करून बघा हे, ठीक आहे? तुम्हाला पुन्हा रिव्हिजनची गरज नाही पडणार इथे, आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार चांगल्या प्रकारे होईल. पण ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कशी? जसं मगाशी आपण म्हटलं की कसं असतं, आपण लक्ष्मीकांत घेऊन वाचतो. लक्ष्मीकांत घेऊन वाचत असताना आपल्याला कधी हा प्रश्न पडतो का की भारताची राज्यघटना लिखित का आहे? पडतो का प्रश्न? कुठल्याही देशाला राज्यघटनेची गरज का आहे? या प्रश्नांची उत्तर तिथे मिळतात का आपल्याला? लक्ष्मीकांत मध्ये मिळतात का? विचारून बघा स्वतःला प्रश्न, आणि जर खरंच या प्रश्नाचं उत्तर देता आलं तुम्हाला, तर 100% तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली आहे. राज्य म्हणजे काय? आपण राज्यघटना म्हणतो ना, मग त्यामधलं राज्य म्हणजे काय? काय कन्सेप्ट आहे ती, आणि का गरजेची आहे एखाद्या देशासाठी, हे आधी समजून घ्या. ठीक आहे? फाउंडेशन लक्षात घ्या. हे मुद्दे आधी क्लिअर करून घ्या तुम्ही. आपण सहज म्हणतो मूलभूत अधिकार. काय आहे मूलभूत अधिकार? मला पाठ आहेत मॅडम मूलभूत अधिकार. आर्टिकल 14, 15, 16, 17, स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, बरोबर आहे ना? सगळे पाठ आहेत मला. काय आहे पण मूलभूत अधिकार म्हणजे काय, हे तुम्हाला लक्ष्मीकांत मधून कळतंय का? कळतंय का? नाही कळणार हे तुम्हाला, कारण ही कन्सेप्ट क्लिअर नाहीये. तोपर्यंत तुम्ही कितीही पाठ केलं तरी तुम्ही UPSCचा प्रश्न जर बघितला, आता MPSC तर फर्स्ट टाइम होतीये, पण UPSCचा पेपर काढून बघितला तर तुम्हाला आन्सर लिहिता येणार नाही. लक्ष्मीकांत हे फक्त बघा फॅक्च्युअल आहे, ते तुम्हाला प्रिलिमला हेल्प करेल, मेन्सला नाही. हे क्लिअर करून घ्या तुम्ही. ठीक आहे? त्यामुळे गरजेचं आपल्याला आहे, पुढे मी सांगणार आहे की बेस काय बनवायचा, आपण कशातून रीड करायचं. सेकंड आहे अप्रोच बिल्डिंग. आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर झाली, अप्रोच बिल्डिंग कसं करणार? बघा, अप्रोच बिल्डिंग साठी सगळ्यात मेन आहे PYQ रीडिंग. कुठलाही टॉपिक रीड करत असाल तुम्ही, कुठलाही, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही राज्यघटना वाचत असाल किंवा मूलभूत अधिकार वाचत असाल, तर मूलभूत अधिकारवर आतापर्यंत UPSCने विचारलेले प्रश्न आधी वाचा. म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होतं की मी आता हा टॉपिक कसा समजून घ्यायचा आहे. लक्षात येतं? तेव्हाच आपल्याला क्लिअर होणार आहे ते की मला हे कसं बियॉन्ड लाईन तुम्हाला विचार करता आला पाहिजे. आणि बियॉन्ड लाईन कसा विचार केला पाहिजे? जर तुम्हाला हेच नाही कळलं की MPSC किंवा UPSCच्या एक्सपेक्टेशन काय आहे, मुद्दे लक्षात घ्या तुम्ही. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, कुठलाही विषय घ्या, जनरल सायन्स असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, IR असेल, कुठलाही सब्जेक्ट घ्या, इतिहास घ्या, विषय कुठलाच बदलत नाही. बदलतो तो अप्रोच, आणि तो अप्रोच UPSC MPSCचा काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आधी. तो अप्रोच आधी आपल्याला कळलं पाहिजे, मग आपली डायरेक्शन तयार होते की मला सिलेबसनुसार स्टडी कसा करायचा आहे. बरोबर? सुरुवातीला म्हणजे आपण काय केलं, विषयांचा फ्लो समजून घेतला, विषयांची ओळख समजून घेतली, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. एक्झाम्पल जसं मी मूलभूत अधिकाराचं दिलं, तर तुम्हाला ती कन्सेप्ट कळली पाहिजे. ठीक आहे? पुढचा पॉइंट काय आहे आपला, अप्रोच बिल्डिंगवर आपण काम करणार आहोत. आणि त्यानंतर मग महत्वाचं आहे मार्गदर्शन आणि रणनीती, राईट गायडन्स. म्हणजे बघा,
कसं असतं आपल्याला लहानपणापासून ना, तर जर तुमच्याकडे लहानपणापासून तुमच्या पेरेंट्सनी लक्षच दिलं नसतं, ठीक आहे, तर तुमची इथपर्यंत झालेली प्रगती झाली असती का? शक्य आहे का? आपल्याला कुणीतरी पाहिजे असतं, पाठीवर थाप मारणार कुणीतरी पाहिजे असतं, तुझं हे चुकलंय आणि हे बरोबर आहे हे सांगणार, ठीक आहे. पण जेव्हा आपण एखादा गायडन्स घेणार असतो तेव्हा तो गायडन्स सुद्धा ज्याच्याकडून घेतोय ती व्यक्ती सुद्धा योग्य असली पाहिजे, आपल्याला ज्या प्रकारचा गायडन्स हवा आहे त्या प्रकारचा करण्यासाठी, ठीक आहे. हा मुद्दा लक्षात ठेवाल. यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे मेन मूल्यांकन. गायडन्स आणि इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्याला कसं असतं की आपला पूर्ण एक स्टडी प्लॅन तयार झाला पाहिजे, आपला अल्टिमेट गोल क्लिअर पाहिजे आपल्याला, ठीक आहे. आणि त्या गोलनुसार मग आपला एक प्लॅन तयार होऊन, रिव्हर्स प्लॅनिंग तयार होऊन कंटिन्युअस आपण इव्हॅल्युएशन करून घेणं गरजेचं आहे. आपलं कंटिन्युअस तुम्ही त्या मेंटर्सच्या कनेक्शन मध्ये राहणं गरजेचं आहे. आमच्याकडे आलेले अनुभव असे आहेत, सुरुवातीला 1-2 महिने विद्यार्थी फार करतात आणि 2 महिन्यानंतर असे काही गायब होतात ना, आम्ही फोन करून मेसेज करून थकून जातो की कुठे गेला, काय झालं. ती कन्सिस्टन्सी मेंटेन राहणं पण गरजेचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि त्यासाठी कसं आहे, तुम्ही फ्लेक्झिबल प्लॅनिंग तयार झालं पाहिजे तुमचं, ना की मी 18 तास आणि 20 तास आणि 22 तास लायब्ररीत बसतो, मी झोपलोच नाही, मी 2च तास झोपणार वगैरे, काही साध्य होणार नाही. येणे काहीच साध्य होणार नाही. कारण युपीएससी एमपीएससी मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते सातत्य. सातत्य तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. मग भले ते 4 तासच असेल, 8 तासच असेल किंवा 10 तासच असेल, पण सातत्य फार महत्वाचं आहे. आणि ते केव्हा टिकू शकतं, जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिकली आणि स्ट्रॅटेजिकली जाल तेव्हा. आणि हे तुम्हाला केव्हा कळू शकतं, जेव्हा तुम्हाला कोणीतरी ते सांगेल आणि ती सांगणारी व्यक्ती ही तितकीच योग्य असली पाहिजे. हा मुद्दा कंटिन्यू मी सांगणार आहे, लक्षात ठेवायचं. मार्गदर्शक हा योग्यच असला पाहिजे. आता या फाउंडेशनचे मेन 3 पिलर आहेत, ठीक आहे. या 3 पिलर मधला सगळ्यात महत्वाचा काय आहे, माहिती. दुसरा काय आहे, ज्ञान. आणि तिसरा काय आहे, कौशल्य. आता माहिती कशाची, तर बघा, तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्न बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे. म्हणजे काय, परीक्षेचं स्वरूप. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की प्रिलिमला कोणते विषय आहेत, क्वालिफाईंग काय आहे, ठीक आहे, मेन्सला कुठले कुठले विषय आहेत, किती पेपर आहेत, किती मार्क्सची परीक्षा आहे हेच माहिती नसतं. मुलाखत किती मार्क्सची आहे, प्रिलिम झाल्यानंतर मी लगेच मुख्य देऊ शकतो का कॉलेज सारखं, पास होणं गरजेचं आहे की मी पात्र होणं गरजेचं आहे. बघा, दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो. तर तुम्हाला हा पूर्ण पॅटर्न माहिती पाहिजे, ठीक आहे, परीक्षेचा सगळ्यात मेन. आता बघा, एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल, त्यांनी त्यांच्या इथे एक जनरल इन्स्ट्रक्शन असा एक टॅब केलेला आहे, जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट. किती विद्यार्थी वाचतात हे, जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे हे. पण विद्यार्थ्यांचं काय होतं माहितीये, मला फार अभ्यास असतो मॅडम, मी यूपीएससी करतोय, मी हे नाही वाचू शकत आता. म्हणजे हे कसं झालं माहितीये, मॅडम मला अमेरिकेला जायचं आहे, ठीक आहे, अमेरिकेला जाण्यासाठी मला शॉपिंग करायची आहे, मला बॅग्स भरायच्या आहेत, मला खायचं प्यायचं गोळा करायचं आहे, मला सगळ्या रिलेटिव्हजना भेटायचं आहे, त्यामुळे मला तिथे जाऊन राहण्यासाठी जो विजा लागेल किंवा जे काही गोष्टी असतील, परमिशन्स असतील तिथल्या गव्हर्नमेंटच्या, हे वाचायला वेळ नाही आहे. कळलं का तुम्हाला? मग काय होईल, आपण अमेरिकेत पोहोचल्यानंतर आपण गोंधळून जाणार, काहीच कळत नाहीये काय चाललंय, आपला पुन्हा डिपार्चर होणार मग, राईट. किंवा तिथे एखाद्या जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. होऊ शकतं की नाही असं? असं घडलं पाहिजे का आपल्या बरोबर? नाही. जर आपण युपीएससी सारखी परीक्षा देणार आहोत, एमपीएससी सारखी परीक्षा देणार आहोत आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तुम्हाला, तर त्या तुम्ही पहिल्या दिवशी वाचणं गरजेचं आहे. त्या तुम्हाला आधी क्लिअर असल्या पाहिजेत काय. त्यामुळे आज सगळ्यांनी पहिला जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचायच्या आहेत.
ठीक आहे. दुसरं काय आहे, अभ्यासक्रम. आता बरेच विद्यार्थी काय होतं, फार क्रेज निर्माण झालेली असते, मी युपीएससी करतो, एमपीएससी करतो, म्हणजे हे ना एक स्टँडर्ड बनलंय आजकाल की फार भारी वाटतं मला, मी युपीएससी करतो किंवा एमपीएससी करतो. पण हो, पण एमपीएससी करतो, युपीएससी करतो, पण काय करतो, कुठल्या परीक्षेची तयारी करतो? नाही, मी एमपीएससीतून ना कंबाईन करतो किंवा एमपीएससीतून मला एएसओ व्हायचंय. काही विद्यार्थी तर असे असतात, मी एमपीएससी करतोय पण मला तलाठी व्हायचंय. बघा, काहीच क्लॅरिटी नसते, काहीच क्लॅरिटी नसते की कुठल्या परीक्षेला काय म्हणतात आणि काय स्ट्रक्चर असतं आणि कशा प्रकारे प्रिपरेशन केलेली करायला पाहिजे. कोणीतरी सांगितलेलं असतं, अरे हा फार हुशार आहे, जा तू एमपीएससी कर. हा आला आपला, ह्याने काय केलं, याने ही चौकशी काहीच नाही केली. लक्षात घ्या, याने काय केलं, आला पुण्यामध्ये 10 क्लासेस फिरला, क्लास कुठला बेस्ट आहे ते बघितलं आणि त्या क्लासला जाऊन बसला. बेस्ट म्हणजे त्याचे क्रायटेरिया असतात काहीतरी, फार छान इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, एकदम स्टँडर्ड, एकदम भारी वाटलं पाहिजे मला गेल्यानंतर, भले ते काय काय शिकवेनात. ठीक आहे. आणि मग मी गेलो, जाऊन बसलो, 1 वर्ष मी बॅच केली. मग पुढे काय, मग आमच्याकडे येतात विद्यार्थी, बर काय तुझी बॅच झाली का? हो झाली आहे बॅच. मग अभ्यास काहीच झालाच नाही असं वाटतंय. का? कारण आपण त्या क्रेज मध्ये जगलो 1 वर्ष. आपल्याला हेही कळलेलं नाहीये की पेपर फर्स्ट मध्ये कुठले सब्जेक्ट आहेत, पेपर सेकंड मध्ये कुठले आहेत आणि थर्ड मध्ये कुठले आहेत, हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. आमच्याकडे 2-2 वर्षाच्या, 3-3 वर्षाच्या बॅचेस केलेले विद्यार्थी येतात. त्यांना हे सुद्धा कळत नाही की किती मार्क्सला कुठले विषय आहेत, पेपर 1 मध्ये कुठले विषय आहेत. ठीक आहे, आम्ही सांगतो पण की हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन सोसायटी आहे अरे पहिल्या पेपरमध्ये, बरं ठीक आहे, त्याचं वेटेज काय आहे? नाहीतर आमचे वर्ष निघून जातात हिस्ट्री, जिओग्राफी करण्यातच. ही तुम्हाला पहिल्या दिवशी क्लॅरिटी पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कमी वेळामध्ये यश मिळणार आहे. मग त्यासाठी काय महत्वाचं आहे, तुम्हाला अभ्यासक्रम समजून घेणं आणि तो पहिल्या दिवशीपासून तुमच्या टेबलवर असला पाहिजे, सिलेबस. ठीक आहे. पुढचं काय आहे, पीवायक्यू. आता इथे आपण काय युपीएससी ची पीवायक्यू वापरतोय दोन्ही एक्झामसाठी, एमपीएससी आणि युपीएससी साठी. हे तुमच्या टेबलवर मस्ट आहे पहिल्या दिवशीपासून. म्हणजे ज्या गावाला जायचं आहे ते आपल्यासाठी अननोन असेल तर आपण डायरेक्टली उठून जातो का? नाही जाणार की नाही. इथेही तसं करायचं नाही. आता करिअरचा प्रश्न आहे, त्यामुळं आपण आधीच या स्पर्धा परीक्षाविषयी, याच्या स्पर्धेविषयी जाणून घ्यायचं आहे आणि मग आपलं डेस्टिनेशन ठरणार आहे की मला कुठं पोहोचायचंय, मी कुठपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. पोस्ट बद्दल माहिती. आता बऱ्याच स्टुडंटचं असं असतं की सहज विचारतो आम्ही, जेव्हा आम्ही शॉर्ट अनालिसिस वगैरे करतो, कोणती पोस्ट पाहिजे? माझं असं काहीच नाहीये मॅडम, मला कुठलीही मिळाली तरी चालेल. बघा, म्हणजे असं झालं ना की 10वी-12वीला असं आपण विचार करतो का, माझं असं काहीच नाही मॅडम, मला कितीही टक्के पडले तरी चालतील, अशाने अभ्यास कराल का तुम्ही? कराल का? आणि पोस्ट मिळेल का? विचार करा या गोष्टीचा. तुमच्या समोर टार्गेट नसेल तर तुम्हाला खरंच यश मिळणार का? त्यामुळं आधी तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी मधून भरल्या जाणाऱ्या सगळ्या पोस्टची माहिती असली पाहिजे. किमान कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, कुठल्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहेत आणि मला कुठली सुटेबल असणार आहे पोस्ट, मला कुठली बेटर वाटते यातली, जी मला हवी आहे, जी मला मिळवायची आहे. हे क्लिअर झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचा मुद्दा आहे रिझल्ट. मग तुम्हाला हे क्लिअर पाहिजे रिझल्ट बघून की मला माझी जी ड्रीम पोस्ट आहे ती पोस्ट मिळवण्यासाठी मला किती मार्क्स पाडले पाहिजेत. हे कुठून कळणार आहे तुम्हाला? रिझल्ट मधून. लक्षात घ्या, इथून तुम्हाला ड्रीम पोस्ट कळेल आणि इथून तुम्हाला काय कळेल, तुमचं टार्गेट. हे सगळे टास्क तुम्ही करणं गरजेचं आहे. हा पहिला टप्पा आहे फाउंडेशनचा, लक्षात घ्या. आणि हे आपल्या इथे आपण कंपल्सरी करायला लावतो. आता ही माहिती झाली, बरोबर. आपण 3 स्तंभ घेतोय ना. पहिली माहिती, या गोष्टींबद्दल माहितीच पाहिजे मला. पुढचं काय आहे, ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? आता समजा आता आपल्याला हे माहिती आहे की परीक्षेचं स्ट्रक्चर कसं आहे, सगळी माहिती घेतली आपण, बरोबर, इन्फॉर्मेशन घेतली.
आता ज्ञान मिळवायचं आहे त्या दृष्टीने आपल्याला, म्हणजे काय झालं इथे, विषयांचा अभ्यास सुरू झाला, लक्षात घ्या. ठीक आहे, विषयांचा अभ्यास सुरू झाला. विविध विषयांबद्दल माहिती करून घेणे, त्याचा अभ्यास करणे, नोट्स काढणे. ठीक आहे, संकल्पनांबद्दल ज्ञान मिळवणे, विविध जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत म्हणजे कसं असतं बघा, आपण जेव्हा इतिहास वाचतो किंवा राज्यशास्त्र वाचतो, ती पार्श्वभूमी झाली. त्या पार्श्वभूमीचं आपल्याला काय आहे, वर्तमान आणि भविष्य रिलिव्हंट कसं राहील आणि भविष्यामध्ये त्याचा वापर कुठे कुठे होऊ शकतं हे एक्सपेक्टेड आहे आयोगाला. हे तुम्हाला त्याच्यामधून विचार करायचा आहे आणि हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्यांचा वापर तिन्ही दृष्टीने आपल्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याच्याशी कनेक्ट करून आपल्याला ते नॉलेज वापरायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं काही विषय फार म्हणजे युपीएससीचे प्रश्न बघितले तुम्ही जे इतिहास वाचताय, तुम्ही जो जॉग्राफी वाचताय, म्हणजे आता उदाहरण देऊ का मी तुम्हाला, तुम्ही जॉग्राफी वाचताय, तुम्ही महाराष्ट्राचा जॉग्राफी फार छान वाचलेला आहे, मराठवाडा विदर्भ, आता सहज एक साधा प्रश्न विचारते मी तुम्हाला, मराठवाडा विदर्भामध्ये आत्ता पूर का आला? आणि असं का प्रश्न निर्माण झाला लोकांना की मराठवाडा विदर्भामध्ये पूर का आला? पूर तर बऱ्याच ठिकाणी येतो, मानखटावमध्ये पूर का आला? जर तुमचा हा व्यवस्थित अभ्यासच नसेल की तिथे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकत नव्हती कारण आतापर्यंत तिथे पाणी टंचाई होती, बरोबर, मग साधं उत्तरच आमचं ग्लोबल वॉर्मिंगमुळे आला मॅडम पूर. हो, पण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे तिथेच का पडला? आता याच्या पुढचा अजून एक प्रश्न आहे माझा, ढगफुटी, बरोबर, असं म्हणते ते ढगफुटी झाली. ढगफुटी म्हणजे काय, काय असतं ढगफुटी? आपण टर्म फार सर्रास वापरतो, हे तुम्हाला समजून घ्यायचे, लक्षात घ्या. आणि मग हे समजून घेतल्यानंतर, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाल्यानंतर मग तुम्हाला एक प्रशासक म्हणून, ठीक आहे, आता जी परिस्थिती तिथे उद्भवली त्या परिस्थितीवर उपाययोजना काय असू शकतात आणि भविष्यात ती परिस्थिती होऊ नये यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजेत, या दोन्ही गोष्टींचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. वर्तमान स्थिती काय आहे, डिझास्टर मॅनेजमेंट तर आलं, प्रतिबंधात्मक उपाय आले, ग्लोबल वॉर्मिंग आलं, एन्व्हायरमेंट आलं, सगळ्या विषयांशी कनेक्ट झालं, ते झालं की नाही, ऍग्रीशी कनेक्ट झालं, इकॉनॉमीशी कनेक्ट झालं, तुम्हाला ते कनेक्ट करता आलं पाहिजे. फक्त मला माहिती आहे मराठवाडा विदर्भात पूर आला आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे आला, ढगफुटी झाली, मॅडम माहिती आहे, एवढं माहिती आहे, पण तुम्हाला हे सगळ्यांनाच माहिती आहे एवढं, याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला विचार करायचा आहे काय, आणि तो आपला ते नॉलेज असेल आपलं. ठीक आहे, आता कौशल्य, आता इथे कोणते कौशल्य आपल्याला विकसित करायचे आहेत, तर इथं सगळ्यात महत्वाचं कसे वाचायचे, म्हणजे काय, आम्ही तुम्हाला वाचायला शिकवणार आहे का? नाही, तुम्हाला वाचता येतं, आम्हाला माहिती आहे, पण युपीएससी किंवा एमपीएससीच्या अप्रोचने कसं वाचायचं हे आम्ही तुम्हाला इथे शिकवणार आहे. ठीक आहे, एमपीएससी किंवा युपीएससीची एक्सपेक्टेशन कशी आहे हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे. कसे लिहायचे म्हणजे काय, आम्हाला लिहिता येत नाही का मॅडम? आम्हाला माहिती आहे, तुम्हाला लहानपणापासून लिहायला शिकवलं जातं, पुन्हा तेच आलं, तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये टू द पॉइंट कसं लिहिता येईल. ठीक आहे, इफेक्टिव्ह म्हणजे कसं असतं सांगते मी तुम्हाला. तुम्ही आणि युपीएससीला जाऊन तुम्ही तुमच्या एक्झामिनर समोर बसून प्रिलिमचा पेपर लिहिणार नाहीये, तो तुम्हाला पर्सनली ओळखत नाहीये, लक्षात घ्या ना. मेन्सचा पेपर तुम्ही त्याच्या समोर बसून लिहू शकताय. ठीक आहे, तर तुम्हाला जे नॉलेज आहे किंवा तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात, ज्या पोस्टची तयारी करत आहात, त्या पोस्टसाठी तुम्ही लायक आहात हे सांगण्याचं माध्यम काय आहे माहितीये? हे सांगण्याचं माध्यम फक्त रायटिंग आहे, लक्षात घ्या. पहिली स्टेप आहे ही. एमसीक्यूला तर ती चाळणी परीक्षा आहे की कोण इलिजिबल ठरेल आणि कोण इलिजिबल ठरणार नाही. ठीक आहे, या परीक्षेसाठी ती चाळणी परीक्षा आहे. सेकंड स्टेप आहे तुमची रायटिंग.
ही फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि ही जर तुम्ही क्रॅक करू शकला तरच मग तुम्ही शॉर्टलिस्ट होता इंटरव्ह्यू साठी आणि तिथं पर्सनॅलिटी टेस्ट होते तुमची. ठीक आहे, तिथं तुम्हाला बोलवलं जातं. पण ते फार दिल्ली बहुत दूर होतीये असे ते. ठीक आहे, तर त्यामुळे रायटिंग फार इम्पॉर्टंट राहतं. नोट्स मेकिंग म्हणजे जिथे जिथे रायटिंगचा पार्ट आला तो पार्ट सगळ्यात क्रिटिकल आहे, लक्षात घ्या इथे. टीकात्मक विचार कसा करायचा, जसं आपण आता मराठवाडा विदर्भातला जो महापूर होता त्याच्यावर विचार केला. ठीक आहे, आता टीकात्मक म्हणजे काय, याच्यावर टीकात्मक कसा विचार करायचा मॅडम, कसं अनालिसिस करायचं, तर बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही याच्यावर विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की मराठवाडा विदर्भ किंवा मान खटावमध्ये जो आलेला पूर आहे त्या पुरावर तुम्ही टीकात्मक परीक्षण कसं कराल, किंवा काल जो नेपाळमध्ये भूस्खलन झालं त्याच्यावर काय टीकात्मक परीक्षण काय कराल तुम्ही, करा विचार. समतोल मत कसं तयार करायचं. आता समतोल मत म्हणजे काय असतं माहितीये, तुम्हाला एखाद्या मुद्द्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी पण माहिती आहेत, निगेटिव्ह गोष्टी पण माहिती आहेत, बरोबर. कुठलाही मुद्दा घ्या तुम्ही, कुठलाही, तर त्याला दोन्ही बाजू असतातच. ठीक आहे, आणि या दोन्ही बाजू, समजा तुमचं पॉझिटिव्ह 4 पॉइंट आहेत आणि निगेटिव्ह 5 पॉइंट आहेत, तरीही निगेटिव्ह ओव्हरराईड नाही होणार तुमच्या आन्सरला, लक्षात घ्या. तर तुमचा जो कन्क्लुजन आहे ते ऑलवेज वे अहेड असतं, म्हणजे पॉझिटिव्हच असलं पाहिजे. कन्क्लुजन हे पॉझिटिव्हच असलं पाहिजे. म्हणून तुम्ही निगेटिव्ह बाजू सोडलेत का, नाही. याच्यामध्ये या कमतरता पण आहेत, पण या कमतरता दूर करून आपण या पद्धतीने पुढे जाऊ शकतो, हा तुमचा निष्कर्ष असतो. याला समतोल मत म्हणतात. पण त्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला प्रॉपर त्या विषयाची माहिती असली पाहिजे, तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस तशी डेव्हलप झालेली असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हे समतोल मत तयार करता येईल. ठीक आहे, या कौशल्यांवर आपण काम करणार आहोत इथे. आता पुढचा मुद्दा काय आहे, हा पाया कसा मजबूत बनवायचा. तर बघा, सगळ्यात पहिलं काय आहे, स्वॉट अनालिसिस. दुसरं काय, चांगला मार्गदर्शक. तिसरं काय आहे, स्टेट बोर्ड आणि NCERT. आणि चौथं आहे वाचन, लेखन आणि चिंतन. ही प्रोसेस सुरू झाली पाहिजे. आता या प्रत्येक मुद्द्यावर आपण डिस्कस करणार आहोत. आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, बघा आतापर्यंत आपण, म्हणजे बाय नेचर माणसाचं नेचर असं असतं की दुसऱ्याकडे बोट करणं किंवा दुसऱ्याला जज करणं, हा असा आहे, हा असा आहे, हा असा आहे, आणि माझं जजमेंट कधी चुकत नाही, कारण मला माहिती आहे मी माणसं चांगली ओळखतो. असं आत्ता आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणीही कधीही म्हटलं नसेल, इम्पॉसिबल आहे. बरोबर आहे का माझं, सांगा बरं मला, कोणाबद्दल तरी कधीतरी म्हटलंय का नाही. आपल्या लाईफमध्ये किमान मिनिमम 10 लोक असे असतात जे आपल्याला असं वाटत असतं की मी यांना फार चांगलं ओळखतो, पण आपण सेल्फ अनालिसिस कधीच केलेलं नसतं, कधीच करत नाही, लक्षात घ्या. पण आपण स्वतःसाठी सुद्धा कुणीतरी मला छान म्हणावं किंवा कुणीतरी माझी चूक सांगावी हे बरोबरच आहे, कारण रोज आपण सेल्फ अनालिसिस नाही करू शकत. पण कधीतरी आपण सेल्फ अनालिसिस करून आपल्या स्ट्रेंथ काय आहेत आणि विकनेस काय आहेत हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. तुम्ही करताय त्या प्रोसेसमध्ये तुम्ही बरोबर आहात की चूक आहात हे सांगू शकेल कोणीही, पण आपण स्वतः आधी स्वतःला ओळखलं पाहिजे दुसऱ्याने जज करण्यापेक्षा. आपल्याला ते फार इम्पॉर्टंट आहे, बघा लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला शॉर्ट मध्ये काय असतं, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, ठीक आहे, थ्रेट्स आणि अपॉर्च्युनिटीज. थ्रेट्स आणि अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी काय आहेत. ठीक आहे, आता काही वेळेला काय होतं, बरेच विद्यार्थी आपल्याला ओव्हर कॉन्फिडंट पण दिसतात. का माहितीये, कारण ते ना फक्त स्ट्रेंथवर फोकस असतात, आणि पण मग ओव्हर कॉन्फिडंट असूनही 1-2 वर्ष केले तरी मग कळतच नाही मी हे करतोय ते बरोबरच करतोय. मग माझे हे स्ट्रेंथ पॉइंट आहेत, मी फार छान अभ्यास करतो, माझी सिटिंग कपॅसिटी फार चांगली आहे,
माझी ग्रास्पिंग फार चांगली आहे, पण तरीही मला यश का नाही मिळत आहे? तर त्याचं उत्तर इथे असतं बघा. कारण आपल्या काही विकनेसेस असे असतात डेली रुटीन मधल्याही की जिथं आपण दुर्लक्ष केलेलं असतं. काही वेळेला विद्यार्थी फार लवकर फ्रस्ट्रेट होतात. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये असं वाटतं की नाही, मी प्रिलिम दिली आणि मी पास झालो पाहिजे, पण नाही निघाली माझी प्रिलिम. मग नाही निघाली तर का नाही निघाली? तर मग हे केलं, हे केलं, हे केलं, हे केलं, हे केलं, हे चुकलं माझं, हे चुकलं, हे विचार करत बसतात. इथे काय चूक करतात ते? तर त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट. इथे कसं असतं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये भले प्रिलिम नाही निघाली, पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी कुठपर्यंत पोहोचलो, मी काय काय केलं, हे जर तुम्ही पेजवर लिहिलं तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हे माझे स्ट्रेंथ आहे आणि या स्ट्रेंथवर मला अजून चांगलं काम करायचं आहे. ठीक आहे. आणि या विकनेस आहेत, तर या विकनेसला मला ओव्हरकम करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक सेल्फ अनालिसिस करून चांगल्या प्रकारे आपल्याला स्वतःलाच एक डायरेक्शन तयार करायची असते. आता यामध्ये कसं असतं, प्रत्येकाला कळतंच असं नाही की माझ्या विकनेस आहेत पण मला कळत नाहीये त्याच्यावर उत्तर काय होईल वगैरे. तर यासाठी तुम्हाला मेंटर आवश्यक असतो, कारण तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस या दोन्हीचं सुवर्ण मध्य साधून तुम्हाला चांगल्या प्रकारे फोकस क्लॅरिटी कशी होईल हे तुम्हाला एक चांगला योग्य मेंटरच सांगू शकतो. ठीक आहे. ते फार गरजेचं असतं. तर यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा स्वॉट अनालिसिस करून घेतो किंवा स्टडी अनालिसिस, तुमची पोझिशन समजून घेतो आधी. ठीक आहे. तुम्हाला स्वतःलाही ओळख होते, इव्हन तुमच्या मेंटर्सनाही ओळख होते, त्यामुळे त्यांना गाईड करायलाही सोपं जातं. त्यामुळे स्वॉट अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे. बघा, आपण कुठलीही परीक्षा किंवा कुठल्याही करिअरचा ऑप्शन विचार करत असेल तर आपण सेल्फ अनालिसिस आधी केलं पाहिजे की हे खरंच माझ्यासाठी आहे का, मी केलं पाहिजे का, हा प्रश्न आधी स्वतःला विचारा. कुणीतरी म्हणतंय म्हणून मी आलो आणि मग मला 2-4 वर्षांनी कळलं की नाही, हे फील्ड माझ्यासाठी नाहीच आहे. मी फक्त स्पर्धा परीक्षांबद्दल बोलत नाहीये इथे. आता लक्षात घ्या, कुठल्याही फील्डमध्ये आपण गेलो तरी तो मुद्दा येतोच आणि फार लेट कळतं आपल्याला की मला यामध्ये इंटरेस्टच नाहीये. मी आपलं फ्लो बरोबर गेलो, हे कर म्हटले, घरातले म्हटले ही डिग्री घे, हे कर, इथे जॉब कर, मी करत गेलो आणि मग फार एका काळाने कळलं की नाही, म्हणजे मला काही इंटरेस्टच येत नाहीये. मग जॉब सोडला, मग काहीतरी तिसरंच करतोय वगैरे आणि मग स्ट्रगल सुरू होते. तर या फेजमध्ये जायचं नाही आपल्याला. बिफोर दॅट आपण स्वॉट करायचं आहे, हे फील्ड खरंच माझ्यासाठी आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. योग्य मेंटॉर आणि मेंटॉरची आवश्यकता का असते? आता बघा, स्पर्धा परीक्षेच्या या जर्नीमध्ये आपल्याला 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. पहिली महत्वाची गोष्ट आहे अभ्यास. दुसरी गोष्ट आहे तुमचं आरोग्य, शारीरिक आरोग्य. आता यामध्ये 2 मुद्दे येतात, शारीरिक आणि मानसिक. आणि तिसरा मुद्दा आहे मूल्यांकन. तुम्ही मेंटर असा निवडला पाहिजे की जो सातत्याने तुमच्या बरोबर असेल. बघा, कन्सिस्टंटली तुमच्या बरोबर असेल. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तो तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेसाठी तुम्हाला गाईड करण्यासाठी पात्र असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्यामध्ये आणि तुमच्या मेंटरमध्ये विश्वास असला पाहिजे. तुमचा तुमच्या मेंटर्सवर विश्वास असला पाहिजे आणि तुमच्या मेंटर्सचा तुमच्यावर. तेव्हाच तुम्हाला क्रिटिकली एक्झामिन केलं तरी सुद्धा तुम्हाला ते अदरवाईज नाही वाटणार. ठीक आहे. त्यामुळे तो जेव्हा तुम्हाला तुमचं मूल्यांकन करेल, तुम्ही बरोबर आहात, तेव्हा तो तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारच आहे. पण जेव्हा तुम्ही चुकताय तेव्हाही त्याला ते सांगता आलं पाहिजे की हे चुकलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने नाही तर हे अशा पद्धतीने असायला पाहिजे. ठीक आहे. ही गोष्ट कन्सेप्ट अशा पद्धतीने समजून घे किंवा अशा पद्धतीने लिही, तर या गोष्टी सांगणाऱ्या पाहिजे तुम्हाला. ते पण इथे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता हा झाला पाठ अभ्यासाच्या बाबतीत. दुसरं काय आहे? आरोग्य.
आता आरोग्याच्या बाबतीत कसं आहे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य. मानसिक कणखरपणा आपल्याला बघा, आपण ना, जसं मी मगाशी म्हटलं की आपण सोशल ॲनिमल आहोत. तर आपल्याला आधीपासून कसं असतं की कोणीतरी पाठीवर थाप मारणं आणि शिक्कामोर्तब करणं फार गरजेचं असतं, की तू हे करतोयस ते बरोबर आहेस किंवा चूक आहे. हे करणारं कोणी नसेल तर मात्र आपला मानसिक कणखरपणा जो आहे तो कमी व्हायला लागतो. मग सेल्फ डाऊट सुरू होतो. ठीक आहे. कारण आपल्याला कळत नसतं की मी बरोबर करतोय की चूक. आणि हा कंटिन्यू प्रश्न डोक्यात राहायला सुरू होतो. हे बरोबर आहे की चूक आहे? हे बरोबर आहे की चूक आहे? मी कसं अनालाइज करू? हे बरोबर आहे की चूक आहे? आणि याच्यातून तुमचा आत्मविश्वास गळायला लागतो. कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. ठीक आहे. आणि इथं तुमचं मानसिक आरोग्य डिस्टर्ब व्हायला लागतं. मग त्याच्यामुळेच शारीरिक आरोग्यावरही इम्पॅक्ट व्हायला लागतो. ठीक आहे. तर या दोन्ही गोष्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमच्या राहण्यासाठी तुम्हाला एक योग्य मार्गदर्शक फार गरजेचं आहे, जो तुम्हाला प्रत्येक स्टेपला, प्रत्येक तुमच्या टप्प्यावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला प्रॉपर गाईड करेल आणि सांगेल की कशा प्रकारे प्रिपरेशन करायचे आहे, कशा प्रकारे हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी टॉपिक सब टॉपिक वाईज हे मुद्दे सांगणारी व्यक्ती पाहिजे तुमच्या बरोबर. ठीक आहे. आणि तुमचं योग्य मूल्यांकन करणारी. आता सगळ्यात महत्वाचं अजून हा हेच मेन खरं तर फाउंडेशन आहे. आधी ज्या गोष्टी केल्या आपण ते तो पार्ट तर तसा 4-8 दिवसांचा आहे. बरोबर ना, समजून घेणं वगैरे, माहिती, इन्फॉर्मेशन हे तर 2-4 दिवसांचा पार्ट आहे. हळूहळू कंटिन्युअसली ते आपण आपल्या सवयीचा भाग बनतो. अभ्यास पण सवयीचा भाग बनतो. ठीक आहे. तर यालाही आपण सवयीचा भाग बनवायचा आहे. राज्य मंडळ म्हणजे शालेय पुस्तकं, स्टेट बोर्डची पुस्तके आणि एनसीईआरटी. बघा, इथे आपण बेसिकली विद्यार्थ्यांना जे मराठी मीडियम मधून प्रिपरेशन करतात आणि ज्यांचं 10वी पर्यंत एज्युकेशन हे मराठी मीडियम मधून झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना भले तुम्ही युपीएससी करा किंवा एमपीएससी करा, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्टेट बोर्ड वाचले पाहिजे. पहिल्यांदा स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. पण ते कसे वाचायचे? मग आम्ही काय केलं मॅडम, 6वी ते 12वी सगळे पुस्तकं वाचून टाकले. हा स्टुडंट येतात माझ्याकडे, मी 4 वेळा वाचले स्टेट बोर्ड, आता मला काही गरज नाही वाटत. मग जेव्हा त्याला विचारतो ना की बरं ठीक आहे, कुठल्या विषयाचे वाचलेस? बरं मी इतिहासाचे वाचले. मग एखादी गोष्ट विचारली, एक सिंपल प्रश्न विचारला की चला हडप्पाचा काळ सांग. किती सिंपल प्रश्न आहे ना. मी 4 वेळा स्टेट बोर्ड वाचले किंवा 4 वेळा एनसीईआरटी वाचले, पण आपल्याला हडप्पाचा काळ सांगताय. ठीक आहे. किंवा सिक्वेन्स सांग, जाऊ दे काळ जाऊ दे, सिक्वेन्स सांग म्हटलं ना, तो सिक्वेन्स नाही सांगता येत. कारण का? कारण फक्त आपण ते काम म्हणून संपवलंय. आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही घेतलाय. आपण फक्त सांगायला करतोय की मी स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचले. फार प्राऊडी वाटते आपल्याला की मी एवढ्या वेळा वाचले, पण त्याच्यातून घुसलेलं काहीच नाहीये. त्यापेक्षा एकच वेळा वाचा ना, पण चांगल्या पद्धतीने वाचा ते. तर ते चांगल्या पद्धतीने म्हणजे कसं वाचायचं आहे? तर तुम्हाला बघा, सिलेबस को रिलेट करून वाचायचं आहे. आता आपण आपल्या इथे काय केलेलं आहे, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी चॅप्टर वाईज लेक्चर्स केलेले आहेत त्याचे. खरं तर तुमच्या इथे काम फार कमी होतं. आपण आपल्या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे अलाइन करून घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगळं काही असं सेल्फ करायची गरज नाही पडत. इथे आपण काय केलेलं आहे, तर एक फ्लो विषयांचा बनवलेला आहे. समजा हडप्पा हा टॉपिक आहे, तर हडप्पा 6वी मध्ये असेल, 8वी मध्ये, 11वी मध्ये, तर ते ऍट अ टाइम 3ही चॅप्टर घेतलेले आहेत आपण एकत्र. पण आपण रीड करायला सांगताना कंपल्सरी 3ही चॅप्टर तुम्हाला एकाच वेळी रीड करायला सांगतो. अशा पद्धतीने एका सिक्वेन्सने आपण ते घेतलेलं आहे, जेणेकरून त्या विषयाचा फ्लो तुमचा कुठेही कट होऊ नये आणि तो विषयाचा फ्लो तुम्हाला समजला पाहिजे. या पद्धतीने आपण चॅप्टर वाईज स्टेट बोर्ड आणि चॅप्टर वाईज तुमचे एनसीईआरटी घेतलेले आहेत. मग तिथे फक्त लेक्चर आहेत का? तर नाही. तिथे काय केलेलं आहे, लेक्चरला आपण अलाइन केलेलं आहे नोट्स, आन्सर रायटिंग. आता तुमचा प्रश्न असेल day 1 पासून काय मॅडम आम्ही आन्सर रायटिंग करायचं, तर तिथे पण आम्ही स्टेजेस बनवलेले आहेत. कसं असतं, फाउंडेशन मध्ये आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि अप्रोच बिल्डिंग वर काम करतो. प्रश्नही तसेच आहेत तुम्हाला. तुम्हाला प्रश्न फार सिंपल, जसं मागाशी मी विचारलं, मूलभूत अधिकार म्हणजे काय?
तर तुम्हाला तिथे प्रश्न तो चॅप्टर त्याचाच असेल तसाच प्रश्न येईल आणि त्या चॅप्टर मधूनच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. तुम्हाला वेगळी पुस्तकं काहीही इथे चाळायची नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण तो फ्लो बनवलेला आहे आणि इथे सगळ्यात मेन काय आहे माहिती आहे, मेंटॉरिंग. तुमच्या शिक्षकांबरोबर 1 to 1 कम्युनिकेशन आणि या 1 to 1 कम्युनिकेशन मध्ये तुम्ही लिहिलेले आन्सर्स सगळे चेक होतात, इव्हॅल्युएशन होतं आणि मगच ते तुम्हाला गाईड करतात. मेंटॉरिंगला आपल्याकडे कंपल्सरी आहे एक गोष्ट, आन्सर रायटिंग. तुम्ही आन्सर रायटिंग नाही केलं तुम्हाला मीटिंग दिली जात नाही. कारण तुम्ही काय करताय, कसा अभ्यास करताय हे ते तुमचे शिक्षक इव्हॅल्युएटच करू शकत नाही. तुम्ही येऊन 4 गप्पा मारून गेला म्हणून तुमचं इव्हॅल्युएशन नाही होणार आहे बघा. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण टू द पॉइंट आणि सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली आपण डेव्हलप केलेल्या तशाच व्हायला लागतात, तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. प्रिलिम असेल तर प्रिलिम मध्ये तुम्ही एमसीक्यू प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. तुम्हाला दिलेले टास्क कम्प्लीट करणं, एमसीक्यू सॉल्व्ह करणं, त्याचे स्कोअर मेन्शन करणं, तेव्हाच तुमचं इव्हॅल्युएशन होऊ शकतं. ठीक आहे, विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं आम्हाला कॉल वगैरे नाही, आम्हाला मेंटॉरिंग हवंय. फक्त मेंटॉरिंग. फक्त मेंटॉरिंग म्हणजे काय, गप्पा मारायच्या? गप्पा मारायच्या का तुमच्याशी, हे कर हे कर हे कर हे कर हे कर जा, याला मेंटॉरिंग नाही म्हणत. मेंटॉरिंग ही कन्सेप्ट अशी आहे की ज्यामध्ये तुमचं स्टडी प्लस इव्हॅल्युएशन, तेव्हाच तुमचं प्रॉपर मेंटॉरिंग होऊ शकतं. ठीक आहे, त्यासाठी आन्सर रायटिंग कंपल्सरी आहे. डे 1 पासून तुम्हाला आन्सर रायटिंग आहे इथे. आता इथे कसं आहे, जेव्हा आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचतो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की एनसीईआरटी मॅडम आम्ही ट्रान्सलेटेड घेऊ का? आम्ही कधीही अलाउड करत नाही. कारण एनसीईआरटी ही 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी जे काही आपण वाचत असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकानुसार त्याची लँग्वेज आहे. लक्षात घ्या, आपण तर फार पुढे आलोय ना. का नाही वाचू शकत आपण इंग्लिशमध्ये एनसीईआरटी? जर आपण स्टेट बोर्ड मधून ते विषय समजून घेतले. ठीक आहे, आम्ही ग्रामीण भागातून आलोय, आमच्याकडे एसएससी बोर्ड होतं, पण तेही फार व्यवस्थित शिकवलं गेलं नाहीये. मग आम्ही सांगतो की स्टेट बोर्ड मधून आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कम्प्लीट स्टेट बोर्ड कम्प्लीट करून घ्या आणि मग एनसीईआरटी स्टार्ट करा. तुम्हाला विषय समजला की तुम्हाला का नाही बरं एनसीईआरटी मधून तो टॉपिक समजणार, सांगा बरं? समजणार आहे की नाही? इव्हन जर इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी सुद्धा 10वी पर्यंत एज्युकेशन हे एसएससी बोर्ड मधून झालं असेल तरीही आम्ही स्टेट बोर्ड इंग्लिश मधून वाचायला सांगतो. तुमचं बेसिक एज्युकेशनच सीबीएसई मधून झालं असेल तरच एनसीईआरटी येतात. त्यामुळे तुमचं बेसिक एज्युकेशन ज्या लँग्वेज मधून, ज्या बोर्ड मधून झालंय, तो बोर्ड फार इम्पॉर्टंट आहे, इथे लक्षात घ्या. आणि त्या बोर्ड नुसारच आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. ठीक आहे, तर मग ही पुस्तकं एवढी इम्पॉर्टंट का आहेत? कारण जो पार्ट तुम्हाला मी जसं मगाशी सांगत होते की लक्ष्मीकांत मध्ये फॅक्च्युअल दिलेलं आहे, पण आपल्याला त्याचं लिंकच लागत नाही. का लागत नाही? कारण हे कन्सिडर करून ती पुस्तकं बनवलेली आहेत की आता तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास केलेला आहे या विषयांचा, तुम्हाला विषयांची ओळख आहे आणि मग हा पुढचा पार्ट आहे. लक्षात घ्या, जर आपल्याला हे क्लिअर नसेल, तो विषय क्लिअर नसेल आपल्याला, तर आधी तो करून घेणं आहे लक्ष्मीकांत वाचण्याआधी. आणि तो कुठून होणार आहे? स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून. इथून तुम्हाला इतक्या सुंदर पद्धतीने त्या कन्सेप्ट करणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं, राज्य म्हणजे काय, राज्यघटना असली पाहिजे का असली पाहिजे, काय इम्पॉर्टन्स आहे, या गोष्टी तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीईआरटी मधून क्लिअर होणार आहे, ना की कुठल्या रेफरन्स बुक मधून. आणि त्यामुळे कुठलाही ट्रान्सलेटेड किंवा सारांश स्वरूपातलं पुस्तक आपण अलाउड करत नाही या पुस्तकांसाठी. हे तुम्ही ओरिजिनलच वाचले पाहिजे. आतापर्यंत वाचलेत ना अभ्यास करायला शाळांमध्ये, मग आता कशाला सारांश पाहिजे? आताही आपण वाचू शकतो ते. त्यामुळे हे ओरिजिनल वाचणं यासाठी पण गरजेचं आहे की त्यांची लँग्वेज, त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांनी दिलेले मॅप, त्यांनी दिलेला डायग्राम ऍज इट इज तुम्ही आन्सर मध्ये करू शकता. फार छान पद्धतीने क्रिएटिव्हली त्यांनी ते तयार केलेलं असतं आणि तुम्ही तीच क्रिएटिव्हिटी वापरा ना तुमच्या आन्सर मध्ये. हे तुम्हाला ट्रान्सलेटेड मटेरियल मध्ये मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळे कंपल्सरी तुम्ही हे ओरिजिनल बुक्स वाचायचे आहे. आता आम्ही सुरुवात कधी करायची? फाउंडेशन, ठीक आहे, फाउंडेशनला आम्हाला कळलं इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टंट आहे, या पद्धतीने केलं पाहिजे, पण सुरुवात कधी केली पाहिजे? तर सुरुवात बघा, तुम्ही ज्या दिवशी ठरवाल
की मला अधिकारी व्हायचं आहे, त्या दिवशीपासून तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केली पाहिजे. आणि त्या दिवशीपासून स्टेप बाय स्टेप तुम्ही आपण ज्या ज्या गोष्टी डिस्कस केल्या, माहिती असेल, ज्ञान असेल, कौशल्य असेल, हे आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे बेसिक फाउंडेशन आहे, लक्षात घ्या. अजूनही आपण रेफरन्स मटेरियल किंवा सिलेबस नुसार टीचिंग कडे गेलो नाहीये. आम्ही फार विद्यार्थी मेंटॉरिंग मध्ये काम करत असताना कुठलीही एकही अकॅडमी अशी नाहीये की जिथले स्टुडंट आमच्याकडे नाहीयेत. त्यामुळे आम्हाला जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की कुठल्याही अकॅडमी मध्ये गेला बघा, ते कोचिंग आहे आणि त्या कोचिंगची एक कन्सेप्ट क्लिअर आहे की सिलेबस नुसार स्टुडंट त्याला शिकवणार, सिलेबस संपला आमचं कोचिंग संपलं, ठीक आहे. पण ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला त्याची पोझिशन स्वतःची बघा, जेव्हा 1 to many मॉडेल असतं तेव्हा काय होतं, तर बसलेली 100 विद्यार्थी वेगवेगळ्या एज ग्रुप मधून असतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून असतात, प्रत्येकाची वेगवेगळी गरज असते, ठीक आहे. तर हे आता मी इथे बसून जर 100 विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर मी प्रत्येकाची नीड नाही समजून घेऊ शकत. आणि यासाठी तुम्हाला एक मेंटॉर, 1 to 1 मेंटॉरिंग करणारा मेंटॉर पाहिजे, जो तुम्हाला तुमचं अनालिसिस करून देईल, तुमची पोझिशन समजून घेईल आणि तुम्हाला पर्सनलाइज आणि कस्टमाइज कोर्सेस अवेलेबल करून देईल. तेव्हाच आपण ऑनलाईन म्हणजे आपल्या ट्रॅकनुसार आणि आपल्या डायरेक्शननुसार, आपल्या अंडरस्टँडिंगनुसार, आपल्या स्पीडनुसार आपण प्रिपरेशन करू शकणार आहे चांगल्या प्रकारे. आणि यामुळे आपण आल्या आल्या एखाद्या म्हणजे बरेच विद्यार्थी असं होते की माझं कॉलेज संपलंय, आता मी आलोय डायरेक्ट, माझी या दिवशी बॅच सुरू होणार आहे, त्याच दिवशी मी पुण्यात आलो. तुम्ही बघा, शहर नवीन, क्लास नवीन आणि डायरेक्ट आलो आणि मी आज क्लासला गेलो. हो, 1-1.5 महिना तर कळत पण नाही काय चाललंय, कुठे जगतोय आणि कुठल्या जगात राहतोय आपण. होमसिकनेस तो वेगळाच असतो. त्यामुळे किमान 1-2 महिने तुम्ही इथे राहून, इथे व्यवस्थित सेटल होऊन मग तुम्ही क्लास लावावा. तेव्हा तुम्हाला काही गोष्टींची आयडिया येत जाते, काही बेसिक रीडिंग सुरू केलेलं असतं आपण आणि मग ते विषय समजायला सोपे जातात. आणि नंतर काय होतं, मग हा क्लास असाच आहे, तो क्लास असाच आहे, क्रिटिसाइज सुरू होतं. कारण आपण सेल्फ क्रिटिसाइज करत नाही, स्वतःला क्रिटिसाइज करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आपली गरज आपल्याला कळली पाहिजे की माझी आज गरज काय आहे आणि मी काय कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि मी कुणाकडे गेलं पाहिजे, हे तुम्हाला आधी क्लिअर पाहिजे, लक्षात घ्या. आता स्टेट बोर्ड एनसीईआरटी, आता मगाचपासून फार गोष्टी याच्यावर डिस्कस केल्या, यातले काही मुद्दे पण महत्वाचे आहेत. युपीएससी आणि एमपीएससीचा जो सिलेबस आहे तो अतिशय संक्षिप्त आणि अचूक स्वरूपात यामधून कव्हर होतो, लक्षात घ्या. आपण इथे सुद्धा पुस्तकं संपवायची नाही आहेत, तर सिलेबस नुसार जे जे टॉपिक, जे जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत तेवढेच आपण करणार आहोत इथे. इथून काय आहे, तुमच्या संकल्पनात्मक स्पष्टता आणि अद्ययावत माहिती. कारण दरवर्षी नवीन येते की एडिशन एनसीईआरटी स्टेट बोर्डची आपण पाहिलेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन अगदी अपडेटेड मिळते इथे. आता इथे जे रायटर्स आहेत ते फार नामवंत तज्ञ आणि विद्वान आहेत, त्या त्या टॉपिकचे, त्या त्या चॅप्टर्सचे. बघा, तुम्ही बघितलं असेल कुठल्याही स्टेट बोर्ड एनसीईआरटी असेल, किमान संपादक मंडळ त्यांचं 8 ते 10 लोकांचं असतं. म्हणजे एवढ्या लोकांनी मिळून ते लिहिलेलं असतं आणि त्याचं संपादन केलेलं असतं, ठीक आहे. त्यामुळे आपण अतिशय विश्वासाने डोळे झाकून आपण याचा वापर करू शकतो. ऍज इट इज माहितीचा एक प्रामाणिक स्रोत आहे. आणि मेन सगळ्यात महत्वाचं आहे की भाषा जी आहे ती अतिशय सोपी आणि समजण्यासारखी असते. बऱ्याच वेळेला रेफरन्स बुक्स आपल्याला लँग्वेज नाही समजत सुरुवातीला, तर आधी म्हणून स्टेट बोर्ड एनसीईआरटी जर वाचले तर आपल्याला ते विषय उमगतात चांगल्या प्रकारे आणि मग आपल्याला कुठलाही रेफरन्स मटेरियल अवघड जात नाही. आणि त्यामुळे कंपल्सरी स्टेट बोर्ड एनसीईआरटी हा फाउंडेशनचा आपला मेन घटक आहे, ठीक आहे. आणि हे आपण करून घेणार आहोत. आता बघा, आपण माहिती मिळवली, ज्ञान मिळवलं, कौशल्य आत्मसात करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, सगळ्या झाल्या बरोबर. म्हणजे आपण आतापर्यंत इथं विचार करत होतो, वाचन आणि लेखन हा काय प्रकार आहे. म्हणजे आमच्या स्टेजेस संपल्याच नाहीत का, अजून नाही संपल्या, लक्षात घ्या. जसं मी पहिल्यांदाच मराठवाडा विदर्भावर तुम्हाला क्रिटिकल एक्झामाइन करा म्हटलं, राईट. टीकात्मक परीक्षण, टीकात्मक परीक्षण केव्हा करू शकतो, जेव्हा तुमची थॉट प्रोसेस तशी डेव्हलप होईल. आणि ती केव्हा डेव्हलप होईल, म्हणजे कसं असतं,
मी एखादा टॉपिक घेतला, फॉर एक्झाम्पल मूलभूत अधिकार मी घेतला, मी तो वाचला, मूलभूत अधिकार वाचल्यानंतर मी त्याचे नोट्स काढले, बरोबर, रीड केला, नोट्स काढले, आन्सर रायटिंग केलं, रीड, नोट्स आणि आन्सर रायटिंग. कारण आन्सर रायटिंग पण आपण ओपन बुक सिस्टमने करतोय, मग आपल्याला असं वाटतं की संपला माझा अभ्यास, समजलाय मला. नाही, बघा इथे संपत नाही. तर बिफोर दॅट, याच्या आधी ही स्टेप येते. तर तुम्ही काय करायचं आहे, जो टॉपिक तुम्ही रीड केलेला आहे, ज्याचे नोट्स काढलेले आहे, ठीक आहे, तर दिवसभरातला समजा तुम्ही 5 तास दिलाय पॉलिटीला अभ्यासाला, तर त्यातले 20 मिनिट तुम्ही बाजूला काढले पाहिजेत. कशासाठी? चिंतन करण्यासाठी. तर शांत बसून आपण डोळे बंद करून तो रिकॉल केला पाहिजे, रिवाइज केला पाहिजे, आठवला पाहिजे की मी 4.5 तासात मागे काय वाचलं आणि मला ते किती चांगल्या प्रकारे कळलंय. ठीक आहे, रिकॉल किंवा रिवाइज हे जर तुम्ही केलं तर तुम्ही हा टॉपिक कधीच विसरणार नाही. हे ट्राय करून बघा. म्हणजे विद्यार्थ्यांना काय वाटतं की मी 5 तास अभ्यास करते, मला 20 मिनिटं यासाठी नाहीयेत, माझ्याकडे वेळ नाहीये, पण त्या 5 तासाचे तुमचे 50 तास झाले तरी मग अभ्यास होत नाही तुमचा. पण त्याच 5 तासाला तुम्ही स्मार्टली वापरलं, चांगल्या प्रकारे वापरलं आणि या सगळ्या प्रोसेस स्टेजेस जर तुम्ही फॉलो केला तर का नाही अभ्यास होणार तुमचा? होतो. ट्राय करून बघा. तुम्ही आज, उद्या, परवा ट्राय करून बघा आणि मला नक्की फोन करून सांगा तुम्ही की हे वर्क कसं झालं. कोणताही टॉपिक घेऊन करा. अशा प्रकारे बघा आपलं पूर्ण फाउंडेशन असणार आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला पूर्ण परीक्षेची माहिती असली पाहिजे, तुमचं गोल क्लिअर पाहिजे, तुमचं टार्गेट क्लिअर पाहिजे, अप्रोच आणि कन्सेप्ट क्लॅरिटीवर आपण फोकस करणार आधी आणि मग तुमचा मेन कोर्स स्टार्ट होईल. तर हा तुमचा मेन बेस आहे. हे आपलं ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन मध्ये आपला फ्री कोर्सेस आहेत. फाउंडेशनचाही फ्री कोर्स आपण दिलेला आहे डेमो कोर्स म्हणून, तुम्ही तिथे पाहू शकता. प्लस आपला मेन कोर्सचा सुद्धा MPSC डिस्क्रिप्टिव्ह 2025 या नावाने कोर्स आहे, तोही तुम्ही पाहू शकता फ्री कोर्स ऍक्सेस करून, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे आयडिया येईल की आपण कशा प्रकारे पुढे काम करणार आहोत, कशा प्रकारे आपला अभ्यास होणार आहे. त्यामुळे हे ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करून घ्या, त्यातले फ्री कोर्सेस ऍक्सेस करा. जर तुम्हाला काही अडचण आली फ्री कोर्सेस ऍक्सेस करताना तर आमच्या दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा. तुम्हाला बघा ईबुकची एक लिंक टाकलेली आहे. ज्यांनी ईबुक वाचलं नसेल किंवा अजून घेतलं नसेल डाउनलोड करून, त्यांनी ते आपलं स्टडी बुक, स्टडी प्लॅनर जे आहे UPSC MPSCचं, ते डाउनलोड करून घ्या. ते पण एकदा रीड करून घ्या. उद्या जे आपलं याच जी सिरीज चालू आहे, या सिरीज मधलं उद्याचं सेशन आहे MPSC UPSCचं सिलेबस, प्रश्नपत्रिका आणि संदर्भ ग्रंथ. सगळे सेशन्स कंटिन्यू करा 4 दिवस पुढचे. त्याच्यानंतरचं आपलं आहे चालू घडामोडी, आणि चालू घडामोडी प्लस UPSC MPSC ची तयारी. तर चालू घडामोडीची सांगड कशी घालायची आपल्या तयारीची, त्याच्यावरचं सेशन आहे. आणि शेवटचं सेशन तुमचं अमोल सरांचं आहे, ते सेशन नक्की जॉईन करा तुम्ही. तुम्हाला हे सेशन संपल्यावर सुद्धा काही शंका कुशंका वाटल्या, काही प्रश्न निर्माण झाले तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, आमच्याशी कनेक्टेड राहा. तुम्हाला कोणत्याही स्टेजवर आमची गरज लागली एनी टाइम तुम्ही कॉल करू शकता, आमच्याशी संपर्क करू शकता. मी मगाशी सांगितलेलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आपलं. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.